नमस्कार मित्रांनो, आज आपण राणीची बाग बघायला चाललो आहे. तर आत्ता आहोत आपण दादर स्टेशन. आता दादर म्हटलं की हा सेंट्रल पॉईंट आहे. इथून आपण कुठेही जाण्यासाठी सोपा प्रवास करू शकतो. सगळीकडे ट्रेन जातात. सो आत्ता दादर आहे आणि दादरवरून आपण CSTला जाणारी ट्रेन पकडणार आहोत. समोर ट्रेन आली आहे. ट्रेनमध्ये आपण आता चढतो आहे. त्यानंतर दादरवरून 3 ते 4 स्टेशन, 3 ते 4 स्टेशन नंतर आपल्याला भायखळा येतो. आता भायखळाला आम्ही उतरलो आहे. हा भायखळा रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवते मी. किती छान बनवलं आहे बघू शकता. आता हा तिकीट काउंटर आहे रेल्वे स्टेशनचा, भायखळ्याचा. आणि त्यानंतर ह्या रेल्वे स्टेशनपासून अगदी 3 ते 4 मिनटावर चालत गेलो की राणीची बाग आहे. कोणालाही तुम्ही विचारा, अगदी पायी चालतच जा. आम्ही पण आलो आहे, आत्ता पोचलो आहे. 4-5 मिनटानंतर इथे पोचलो आहे. राणीच्या बागेच्या मेन गेटवर पोचलो आहे. त्यानंतर हा जो हे बघा नाव दिलं इथे, उद्यान अँड झू. इथे दिले की बुधवारी बंद असतं. सो बुधवार सोडून तुम्ही कधी येऊ शकता. आज रविवार होता, आम्ही आलेलो आहोत. आणि ह्या मोठमोठ्या कार चालल्यात आतमध्ये, कारण की कारसाठी पण इथे पार्किंगची खूप मोठी जागा आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहिलात की तिकिटाकडे जायचं आहे तिकीट घेण्यासाठी. तर असे संपूर्ण दिशा दाखवल्यात, कुठून कुठे कसं जायचं आहे. खूपच सुंदर बनवलेलं आहे. डायरेक्शन वगैरे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे तिकिटाबद्दल माहिती होती, ते थोडी कॅप्चर केली. आणि ह्या मेन गेटच्या नंतरच आपण इथे थोडंसं 2 मिनटावर आलेलो आहोत. तर हा निसर्ग तुम्ही संपूर्ण बघू शकता. आज खूपच गर्दी होती, कारण की संडे होता. आणि मला वाटतं खूप लोकांना आवड असते की संडेच्या दिवशी आपण बाहेर पडलं पाहिजे, काहीतरी बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं राणीचा बाग हा खूपच प्रख्यात आहे, फेमस प्लेस आहे. त्यामुळेच इतकी गर्दी आहे बघा. मला असं वाटतं की डेली पण गर्दी असूच शकते, किंवा संडे आहे म्हणून जास्त गर्दी आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे जी माहिती दिलेली आहे ती थोडीशी आपण कॅप्चर केले. इथे आहे तिकीट काउंटर. आता हे तिकीट काउंटर कोणतं आहे? आपल्याला बागेमध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी. तर इथे तिकिटासाठी पण खूप लाईन आहे. इथे तिकीट काढण्यासाठी मी उभी आहे स्वतः. 2 तिकीट मला घ्यायचे आहेत. आणि तिकीट घेतलं मी. पर पर्सन 50 रुपये आहे. आणि तिकीट काउंटरच्या समोरच हा जो नळ दाखवलेला आहे, एक युनिक असा आहे. हे नळाच्या पाईपमधून पूर्ण अशा प्लास्टिकच्या पिशव्या येताना दाखवल्या आहेत. बघायला फार सुंदर आहे, पण काहीचा तो पर्यावरणासंदर्भात मला वाटतं की संदेश आहे की तुम्ही काळजी घ्या, असं मला वाटतं. आणि त्यानंतर आपण अजून राणीच्या बागेच्या मेन गेटच्या आतमध्ये गेलेलोच नाही आहोत. तर त्याच्या आतमध्ये एंटर करण्याच्या अगोदरच हा मस्त इथे वॉटरफॉल आहे. आणि त्याच्यामध्ये मगर, पेंग्विन आणि हंस, बदक असे सगळे इथे, म्हणजे पाणी त्यांच्यावर पडतं आहे. आणि मस्त असा धबधबा किती सुंदर आहे बघा. आणि सगळ्यात वरती टॉपला आपले टायगर दाखवलेले आहेत, वाघ भाऊ. खूपच सुंदर आहे. आणि इथे हरण तुम्ही बघू शकता. हरण की सांबार, त्या दोघांपैकी एक आहे. इथे झेब्रा आहे. आणि इथे माकड बसले. मला वाटतं ही फिमेल असू शकते, कारण की आपल्या छोट्या बाळाला अशी मस्त घेऊन बसले. आणि इथे स्वागतसाठी केलेलं आहे, वेलकम. त्यानंतर इथे पोपट आहेत. आणि आपण आता राणीच्या बागेच्या मेन गटवर चाललो आहे. त्यानंतर इथे पण महत्त्वाची सूचना दिली होती, ती पण आपण कॅप्चर केलेली आहे. हा आहे मेन गेट, ज्याच्या इथे आपण आता तिकीट देतोय.
इथे असतात तिकीट घ्यायला. ते आपलं तिकीट घेतात, थोडं फाडतात आणि आपल्याकडे देतात. आणि त्यानंतर आपण मेन गेटवरून राणीच्या बागेमध्ये एंट्री केलेली आहे. सो इथेही आपण कोणत्या कोणत्या दिशेला कुठे कुठे जायचं आणि काय काय बघू शकतो ते संपूर्ण असे मॅप दिलेले आहेत, नकाशेमधून दाखवलेले आहेत. तर मला वाटतं इथे तुम्ही बघू शकता काळा घोडा. आता आपण सर्वात शेवटी येताना पण मी तुम्हाला हा काळा घोडा दाखवणार आहे. पण आता पहिल्यांदाच राणीच्या बागेत आल्यामुळे जशी जशी माणसं जात आहेत तसे तसे त्यांच्या मागून आम्हीही चाललो आहे, जेणेकरून आपल्याला ह्या बागेमध्ये काय काय आहे ते सगळं काही बघता येतील. आता सगळ्यात प्रथम आम्ही लेफ्टला आलो. इथे हा तोफ बघायला मिळाली आणि तोफ बघितल्यानंतर समोरच हे खूप छान असं बघा हिरवळ, खूप छान झाडं, निसर्ग, खूप म्हणजे प्रसन्न वाटलं. ही अशी छोटी छोटी पण झाडं आहेत फुलांची. हे बाल संगोपन कक्ष म्हणजे हे उद्यानविषयी दिलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आपण आता पुढे पुढे जाणार होतं. ह्या सगळे प्राणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. ते तिथे नावं लिहिली होती. आणि इथे असा छोटासा असा वाडा दिसला, एकदम गावाकडे असतो तसा, तो पण कॅप्चर केला. आणि आम्ही सगळ्यांसोबत चाललोच आहे. त्यानंतर तोफच्या नंतर हा पहिल्यांदा जो आलेला आहे आपल्याला, हा जो पॉईंट आहे पहिलाच आपण बघणार आहोत तो अस्वल आहे. बाहेरसुद्धा अस्वल लावले, तिथे लहान लहान मुलं वगैरे आणि बरेच लोक फोटो वगैरे काढतात. तिथे आम्ही फोटो नाही काढला, पण आता प्रत्यक्षात आपल्याला इथे अस्वल बघायला मिळणार आहे. आणि ह्या अशा ना मोठ्या मोठ्या काचा लावल्यात, त्या काचेच्या आतमध्ये सगळे प्राणी आहेत, जेणेकरून प्राण्यांना आपण काही त्रास देणार नाहोत. आणि म्हणून ते बाहेरूनच आपण बघून त्यांचा आनंद घेऊ शकतो. असं खूप छान इथे केलेलं आहे अरेंजमेंट. इथे बघा अस्वल हे झाडावर जाऊन बसले. कोणाला एका माणसाने सांगितलं, अरे ते बघा ते बघा झाडावर बसले, तर पटकन आम्ही कॅप्चर केलं. आणि अस्वलच्या इथे पण वॉटरफॉल होता. आता अस्वल बघून झालं आहे आणि आपण ह्या छोट्याशा इथून चाललो आहे जागेमधून. पण आजूबाजूला बघा किती नक्षीकाम केलेलं आहे. ह्या भिंती आहेत किती सुंदर आहेत बघा. आणि इथून आपण चालत आलो 2 ते 3 मिनटं, लगेचच हे झाड दिसलं आणि ह्या झाडाच्या खाली खूप जणं बसली होती. छान हवा लागत होती सावलीमध्ये, कारण आम्ही उन्हातून गेलेलो, म्हणजे दुपारची वेळ होती, साधारण 1 वाजता तिथे पोचलो होतो. सो सगळेजणं आराम करत होते, आम्हीही केला. आणि हा आता समोर तुम्हाला थोडासा फोर्ट टाईप दिसला ना, तो आपण त्या भिंतूंमधून आलो ना, ते होतं. त्यानंतर आपण आता दुसऱ्या ठिकाणी पोचलो आहे, म्हणजे दुसरा प्राणी बघणार आहोत तो टायगर. आता इथे असं टायगरचं सिम्बॉल लावलं आहे, टायगर दाखवला आहे आणि त्याच्यासोबत सगळेजण फोटो काढत आहेत. आम्ही पण फोटो काढला. आणि इथे टायगरविषयी काहीतरी माहिती होती. आणि इथे तुम्ही बघा टायगर मी गोल राऊंड केलेत. 2 टायगर आहेत बघा, केवढे मोठे मोठे झोपलेत मस्त. आणि हे आपण लांबून त्यांना कॅप्चर करतोय, कारण पुन्हा इथे टायगर पण आपल्याला बघताना ह्या काचेमधून बघायचं आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे वाघ किती डेंजर आहे. आपण प्रत्यक्षात त्याला जाऊन नाही भेटू शकत, तर त्यांना बाहेरून बघण्याचा आपण आनंद घेऊ शकतो. आणि ह्या वाघाच्याच इथे म्हणजे वाघ आपण बघणार आहोत तिथे असं मस्त हे खूप छान पाणी म्हणजे वॉटरफॉल बनवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती हिरवळ आहे मस्त. हे तुम्ही बघू शकता किती हिरवळ स्वच्छ पाणी आहे. खूपच छान. मला इथे खूपच आवडलं. खूप सुंदर हा वॉटरफॉल बघू शकता. मस्त कावळे असे उडत आहेत. आणि इथे जो हा मस्त बनवलेला आहे ना लाकडांचा असा म्हणजे मार्ग असा बनवला आहे की आपण त्याच्यातून आतमधून जाऊन ते प्राणी बघू शकतो. ते पण खूप छान आहे बघा, लाल कलरचं. फोटो वगैरे काढण्यासाठी तर खूपच छान आहे. तर आता वाघ बघून झालेला आहे आणि आपण पुढे आलेलो आहोत. त्यानंतर पुन्हा हा निसर्ग.
आणि खरंच मित्रांनो, हा माझा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण की मी आधी थांबा, हे इथे बघा, थोडं थांबा आणि विचार करा. तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की आपण म्हणजे झाडं वाचवण्यासाठी आणि वाघ वाचवण्यासाठी काय करू शकतं, असं तिथे लिहिलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला बोलली ना की हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला राणीची बाग बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण वाघ बघितल्यानंतर आपण आलेलो आहोत पानघोडा. तर इथे बघा, हे पाण्यामध्ये असं वरती येत आहे, ते ना आतमध्ये झोपले, थोडेसे वरती येत होते, पुन्हा खाली जात होते. तर ते तुम्हाला इथे गोल राऊंड करून मी दाखवते. तो पानघोडा आहे, 2 आहेत ॲक्च्युली, आणि त्याच्या बाजूला हे असं आहे. आणि इथे पानघोड्याचं असं पिक्चर लावलं आहे की तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर पानघोडा बघून झाल्याच्या नंतर सरळ स्ट्रेट जायचं आहे. इथे पण असं थोडंसं रान दाखवलेलं आहे, अशी झाडं वगैरे नाही आहेत. आणि ह्या पाठीमागच्या साईडला बघू शकता की एवढे मोठे मोठे टॉवर आहेत. छान वाटलं म्हणून कॅप्चर केलं. आणि पानघोड्याच्या लाईनमधूनच असं पुढे पुढे आपण गेलो ना, तर आपल्याला आता जायचं आहे माकड बघायला. सो हा सुद्धा इथे बघा किती छान रस्ता केलेला आहे जाण्यासाठी. थोडंसं हे युनिक वाटतं ह्याच्यातून जायला. आता आपण आलेलो आहोत माकड बघायला. तर इथे असे हे बघा, पूर्ण माकड आहेत आतमध्ये. त्यांना पण बंद करून ठेवलेत, कारण की जर ते म्हणजे असेच ठेवले तर कदाचित ते आपल्या अंगावर धावून येऊ शकतात. आणि तरी पण ते असे ना इकडे तिकडे असे पळत होत्या माणसांना बघून. ते बघा, आता इथे बसले, आता तो दुसरीकडे जाईल. तर ते बघताना पण भीती वाटत होती की ते आपल्या अंगावर येतील का. सो सगळेजण असे लांबून त्यांना कॅप्चर करत होते. इथे बघू शकता, हे असं लावलं आहे मंकी अँड ॲप. इथे पण असं काय काय लावलं आहे, ते वाचता आलं नाही, पटकन मी कॅप्चर केलं. तर हा इथे आपण माकड पॉईंट आहे, म्हणजे माकड बघू शकता. तर ते बघून झालं आहे, पुन्हा आम्ही रिटर्न आलो आहे तिकडून. आता आपण पाठी आलो आहे, म्हणजे माकड बघून झालं तर आपण पाठच्या साईडला आलो आहे. आणि हे गार्डन खूप मोठं आहे. तर आपण आता चालतो आहे, आणि माकड नंतर आपण आता इथे आलो आहे हरण. हा मला वाटतो की तिसऱ्या पॉईंट आला. किती सुंदर हरणं बसलेत बघा. आणि हे पण आहेत, ह्यांना काय म्हणतात तिथे लिहिलेलं आहे, मी कॅप्चर करते. हे बघा, इथे लिहिलेलं आहे हरण आणि याक पण आहेत. हे बघा, इथे बारशिंग म्हणतात त्याला. हे बघा, हे इथे लिहिलेत. हे फोटो लावलेत, त्यामुळे खरं आपण त्यांना काय बोलतो ते सुद्धा कळतात. ते बघा, तिथे चालत आहेत. त्यानंतर त्याच्या बाजूलाच आपण पुन्हा चालत चाललो आहे, आणि आत्ता पुन्हा आपण सरळ चाललो आहे राईट साईडने. तर इथे पण बघा किती सुंदर हिरवळ आहे, आणि उन्हामुळे तर आणखी खूप छान वाटत होतं, आणि छान अशी हवा लागत होती. खूपच सुंदर बघू शकता तुम्ही. खूपच मला वाटतं हे गार्डन खूपच मोठं आहे. किती म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती आहे ते नक्की मला सांगता येणार नाही. त्यानंतर इथे आपण कांकर काय लिहिलं आहे ते बघायला चाललो आहे. आणि मध्ये हा इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं गार्डन. आता हे बघा, काकर लिहिलेत ना तिथे, ते बघायला आलो आहे. इथे जवळून मला थोडा झूम करून व्हिडिओ मिळाला आहे, तर तुम्हाला मी दाखवते. आणि हे असे इथे म्हणजे ना असे हे फोटो लावून असे सिग्नल टाईप लिहिलेत, की जेणेकरून आपण पुढे पुढे जातो तसे आपल्याला कोणते कोणते प्राणी बघायला मिळणार आहे ते तिथे लिहिलं आहे. आणि असे नकाशे पण दिलेत की ह्या पुढे काय आहे आणि इथे काय आहे. तर ते सुद्धा मी कॅप्चर केलं आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट
काय बघायला मिळतंय बघूया. पुढे पुढे चाललो आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंच की इथे राणीच्या बागेमध्ये आम्ही पण पहिल्यांदाच आलो होतो, त्यामुळे जशी जशी पब्लिक पुढे चालले तसे तसे आम्ही चाललो आहे. सो आपण इथे आता आलं, इथे पेंग्विन बघायला मिळते. तर इथे आलो आम्ही आतमध्ये. तर इथे पण फारच सुंदर निसर्ग. इथे बघा किती लाईन आहे, खूप मोठी लाईन होती. पण त्या लाईनमध्ये आम्ही गेलो नाही, खरं सांगते मी बघायला गेली नाही, कारण ते शक्य नव्हतं मला खूप मोठी लाईन अटेंड करणं. लवकर जायचं होतं, टाईमचं लिमिट होतं त्यामुळे. त्यानंतर आम्ही तिथून असे परत आलो आहे आणि परत पुढे चाललो आहे. तर हे असं बघा खूप छान आहे. इथे आल्यावर ना असं वाटलं की म्हणजे एकदा काही वर्षापूर्वी मी गोव्याला गेली होती आणि तिकडे गोव्याला आम्ही एका बागेमध्ये गेलो होतो. ती बाग बघताना जो म्हणजे फील आला होता ना, तो इथे मला आला. खूप अशी हिरवळ आणि हे असं चाललो आहे, मस्त असा पूल टाईप बनवलं आहे. आणि त्याच्यातून असं बाहेर आलं ना त्या पूलमधून की इथे असे लहान मुलांचं एक खेळाचं गार्डन बनवलं आहे स्पेशल राणीच्या बागेमध्येच. सो जर कोण आपल्या लहान मुलांना घेऊन येत असेल तर त्यांना पण फार इथे आनंद मिळणार आहे. छान मुलं इथे खेळत आहेत आणि इथे सगळेजण उभी आहेत, कारण इथे अशी छान सावली आहे. आणि हे जे गार्डन आहे ना, इथे बघा ना आतमध्ये सगळे खूप साऱ्या फॅमिलीज बसल्यात, मस्त पिकनिक एन्जॉय करतात असे. इथे बघा मुलं खेळत आहेत सगळीजणं. हे तुम्हाला जवळून दाखवते मी. आणि इथे बघा ना छोटी छोटी मुलं बघा कशी झाडावर चढत आहेत, मस्त आनंद घेतात. त्यानंतर आपण आता इथे पक्ष्यांचे नंदनवन बघायला चाललो आहे. तर इथे चाललो आहे आपण, जसं पब्लिक चाललं तसं आपण पण चाललो आहे. आणि हे असं उंचावर बनवलं आहे, किती सुंदर बनवलं आहे बघा. हे नंदनवनच्या बाहेर लावलेलं आहे की आतमध्ये कोणते कोणते पक्षी बघायला मिळतात. त्यानंतर आम्ही इथे आलो आहे, पण संपूर्ण डिटेलमध्ये मी हे पक्षी तुम्हाला दाखवलेले नाही आहेत, कारण की इथे फार गर्दी होती. आणि इथे सुद्धा अशा मोठ्या मोठ्या काचा लावल्यात आणि त्या काचेतून आपल्याला पक्षी बघायचे आहेत. पण जेवढं मला जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवते, तर तुम्ही पण बघा आणि तुम्ही ओळखू शकता कोणते कोणते पक्षी आहेत. सो असं इथे आहे सगळं. हे थोडं उंचावर आहे. इथे बघा कोणते पक्षी आहेत, पोपट आहेत. आणि खूप छान वाटलं इथे उंचावरून बघायला. खाली पूर्ण असा निसर्ग दिसत होता. पण ह्या ज्या काचा होत्या ना, त्याच्या मोठ्या भिंगावाल्या काचा होत्या, त्यामुळे असं थोडं खाली बघितलं ना तर थोडंसं असं चक्कर टाईप वाटत होतं. पण थोडं थोडं मी कॅप्चर केलं आहे. त्यानंतर इथे सगळे पक्षी आहेत, इथे बघू शकता. हा वरून मी मारलेला आहे कॅमेरा आणि पुन्हा वरून खालून असा वरती हे असं झाडांकडे मी फिरवलं आहे. त्यानंतर त्या नंदनवरून आम्ही खाली आलो आणि इथे ह्या पाण्यामध्ये सगळे कासव आहेत, खूप असे कासव आहेत. ते सगळेजण बघत आहेत, आम्ही पण बघितलं. आणि ते कासव बघून झाल्यानंतर इथे समोर असे बेंच वगैरे आहेत, तिथे बसलो, थोडा आराम केला. आणि त्याच्यासमोर हा मला जिजामाता दिसल्या. इथे बघताय ना तुम्ही, ह्या जिजा. आम्ही लगेचच उठलो आणि हा छान मला व्ह्यू वाटला ना, तर लगेच आम्ही कॅप्चर करायला आलो. इथे जिजामाता आहेत, शिवाजी महाराजांना काहीतरी सांगतायत असं दाखवलेला पुतळा आहे. आणि सगळेजण इथे मस्तपैकी फोटो वगैरे काढतात. फारच सुंदर. मला असं वाटतं जेवढं ह्या व्हिडिओमध्ये सुंदरता त्याची दिसत नाही आहे ना, तेवढी प्रत्यक्षात खूपच सुंदरता आहे ह्या राणीच्या बागची. आणि प्रत्येक गोष्टी तिथल्या तिथे इतक्या सुंदर दाखवलेल्या आहेत ना. आणि इथे पण असं बघा, म्हणजे जिजामातांचा जो पुतळा आहे ना त्याच्या समोरच असं हे काहीतरी बनवलं आहे. आणि हा वॉटरफॉल आहे बघा, खूप छान वाटतं. खूप असं पाणी पडतं आणि उन्हामध्ये तर इतकं छान वाटत होतं ना. आणि वॉटरफॉल हा खाली गेलेला आहे, वरून असा खाली गेलेला आहे. आणि इथे असे छान झाडे आहेत, बदक आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला मी इथे काळा घोडा दाखवते, जो स्टार्टिंगला बोलले होते ते फोटो इथे बघू शकता.
आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फायनली आपण राणीच्या बागेमधून बाहेर पडलेलो आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.